मोडाल्समध्ये कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, यूज टू आणि हॅव टू या पद्धतीने हे मोडाल्स असतात. हॅव टू सोबत हॅव गॉट टू सुद्धा वापरलेलं असतं. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टू बीची रूपं ही आपली मोडालचं कार्य करतातच, बरोबर. एम इज, आर, वॉज, वेअर आपण जे काल बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये व्हर्बचा जो आपण फायनाईट व्हर्ब्सचा जो टॉपिक बघितला होता त्यामध्ये आपण बघितलेलं की टू बीची रूपं पण वापरलेली असतात. मग आता त्यांचा फॉर्म मात्र चेंज होत नसतो. फायनाईट व्हर्बमध्ये मेन व्हर्बचा फॉर्म चेंज होतो आणि जो इन्फिनिटिव्ह वगैरे असतो त्याचा फॉर्म चेंज होत नाही. त्या पद्धतीने ते आपल्याला 2+V1 जी आहेत ही जी इन्फिनिटिव्हची रूपं आहेत ही सुद्धा कधी कधी मोडालसारखं कार्य करतात. ठीक आहे, वाक्यामध्ये त्याचा रेफरन्स वेगळा असतो. त्या पद्धतीने त्याचं जे काही रेफरन्स आहे तो तुम्हाला वाचत असताना वगैरे समजतो, पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ते इन्फिनिटिव्हच असणार आहे. इन्फिनिटिव्हचे फॉर्म्स चेंज होत नाहीत. कर्ता कुठलाही असू दे, टेन्स कुठलाही असू दे, आपल्याला इन्फिनिटिव्ह बदलला म्हणजे इन्फिनिटिव्हचं रूप आपण बदलत नसतो. ठीक आहे.